नमस्कार मुलांनो, आज आपण युनिट 2 मधल्या एका नव्या चॅप्टरला सुरुवात करत आहोत आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे 2.6 ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड. तर बघा आपल्याला याचं नाव काय आहे म्हणजे ही जे चॅप्टर आहे किंवा हा जो धडा आहे तो एका आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित आहे, विज्ञानावर आधारित आहे, सायन्सवर आधारित आहे. तर बघा ग्रेट सायंटिस्ट म्हणजे जे थोर वैज्ञानिक असतात. सायंटिस्ट म्हणजे काय वैज्ञानिक. हॅव अ क्वेश्चनिंग माइंड म्हणजे ग्रेट सायंटिस्ट असतात जे थोर वैज्ञानिक असतात त्यांना क्वेश्चनिंग माइंड असतो. म्हणजे त्यांच्या मनात त्यांच्या डोक्यात काय होत असतं नेहमी प्रश्न क्रिएट होत असतात. सतत म्हणजे असे प्रश्न अराईज होतच असतात. प्रश्न पडत असतात, की हे का बरं घडलं? याच्या मागचं कारण काय असेल? मग याच्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं करू शकतो का? यावर आपण काही परत प्रयोग करून काही नवीन तयार करू शकतो का? तर म्हणजे असं का? कधी? म्हणजे केव्हा? तर हे असं त्यांना अराईज होत असतात आणि ते त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्याच्यावर काय करत असतात? ते रिसर्च करत असतात, सतत अभ्यास करत असतात आणि त्यांच्या मनात जे हे प्रश्न पडतात, तर त्यांचं जे हे मन आहे, क्वेशनिंग माइंड आहे, म्हणजे त्यांचं जे डोकं आहे, ते त्यांना शांत बसू देत नाही. त्यांना सारखं-सारखं म्हणजे असं काहीतरी करायला आणि नेहमी काहीतरी रिसर्च करायला ते भाग पाडतं. तर अशीच आपण ही जी स्टोरी आहे ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेशनिंग माइंड हा जो चॅप्टर आहे हा डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम यांच्या लिखाणावर आधारित आहे आणि डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम हे सुद्धा एक वैज्ञानिक होते आणि आपल्या देशाचे ते राष्ट्रपती म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे. तर ए-पी-जे अब्दुल कलामनी आपल्या या चॅप्टरमध्ये हे जे लिहिलेलं आहे, हा जो पोर्शन आहे तो डॉक्टर सी-व्ही रामन जे आहेत, जे वैज्ञानिक आहेत त्यांच्याविषयी त्यांनी लिहिलेलं आहे. आता बघा त्यांना म्हणजे अ, अ, म्हणजे कोणत्या-कोणत्या दिवशी कुठले-कुठले पुरस्कार मिळाले आहेत, ते आपण बघूया. आता बघा, आता त्यांचं बर्थडे. आता त्यांचं 7 नोव्हेंबर 1888 ला त्यांचा जन्म झाला आणि त्यांना कोणत्या-कोणत्या दिवशी काय कोणत्या-कोणत्या वर्षी कुठले पुरस्कार मिळालेले आहेत, ते आपण बघूया. डॉक्टर सी-व्ही रामन नाईट बॅचलर 1929 नोबेल प्राइज मिळालं फिजिक्समध्ये त्यांना 1930 ला मिळालं. परत आहे भारतरत्न हा जो अवॉर्ड आहे त्यांना 1954 ला मिळालं आणि लीन अँड पीस प्राइज त्यांना 1957 ला मिळालं. तर असे जे मोठे-मोठे जे पुरस्कार आहेत ते त्यांना मिळाले. बघा मग वाचूया. द डिस्कव्हरी वॉन हिम द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स इन 1930. तर बघा त्यांनी जे असे विविध शोध लावलेले आहेत, तर त्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे. कशाबद्दल नोबेल प्राइज मिळालेला आहे? त्यांना फिजिक्स या विषयाबद्दल 1930 साली त्यांना काय मिळालेलं आहे? नोबेल प्राइज मिळालेला आहे. तर एवढं सगळे त्यांना प्राइज मिळालेले आहेत आणि त्यांनी कशाबद्दल मिळाले आहेत? त्याच्यात त्यांनी जे विविध शोध लावलेले आहेत आणि महत्त्वाचे जे डिस्कव्हर केलेलं आहे, त्यांच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या या शोधामुळे रामन इफेक्टमुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला काय झालेल्या आहेत, फाइंड आउट करता येतात. म्हणजे तुम्ही जे अंमली पदार्थाचं जे सेवन करतात, तर त्याच्या टेक्नॉलॉजी म्हणजे तुम्हाला डिटेक्ट करायचं असेल, तर रामन इफेक्ट उपयोगी आहे. आपण जेव्हा एअरपोर्टवर जातो आणि आपले बॅग्स वगैरे चेक केलेले जातात आणि त्याच्यात कुठल्या वस्तू आहेत, तर ह्या रामन इफेक्टमुळे आपण त्या बॅगमध्ये काय आहे आतमध्ये हे आपण चेक करू शकतो. तर हे यांचे जे शोध आहे, ते आपल्याला आपल्या म्हणजे आपल्याला आजच्या या काळात खूप महत्त्वाचे आहेत. बघा बघा आता बघूया आपण ज्या सी-व्ही रामन आहेत त्यांना कुठले ऑनर्स एंड अवॉर्ड्स मिळालेले आहेत. ऑनर्स म्हणजे त्यांना कुठल्या पदव्या मिळालेल्या आहेत आणि कुठले बक्षिसं मिळालेले आहेत, त्या पदव्या कुठल्या आहेत, अवॉर्ड्स कुठले आहेत ते बघूया. तर बघा ही वॉज इलेक्टेड अ फेलो ऑफ रॉयल सोसायटी अर्ली इन हिज करियर 1924. तर त्यांना 1924 मध्ये काय मिळालं त्यांना त्यांना पदवी मिळाली. ही वॉज इलेक्टेड फेलो ऑफ द रॉयल सोसायटी. तर त्यांच्या करिअरमध्ये 1924 मध्ये ते काय झाले फेलो ऑफ द रॉयल सोसायटी ही पदवी त्यांना देण्यात आली अँड नाइटेड इन 1929 आणि त्यांना त्यांना ही जी पदवी 1929 मध्ये बहाल करण्यात आली होती. त्यांना नाइटेड म्हणजे असं सन्मानित करण्यात आलेलं होतं. रामन वॉज द ओन्ली एफ-आर-एस हू resigned from the fellowship of the Royal Society. रामन वॉज द ओनली इंडियन एफ-आर-एस. एफ-आर-एस म्हणजेच काय एफ-आर-एसचं काय होतं? एफ मीन्स फेलो
आर मीन्स ऑफ द रॉयल अँड एस मीन्स सोसायटी. तर ते पहिले असे भारतीय व्यक्ती होते, की त्यांनी जे फेलो ऑफ द रॉयल सोसायटी या पदवीचा किंवा या जागेचा किंवा सन्मानाचा त्यांनी काय केलेला होता, या पदवीचं त्यांनी रिझाइन केलं होतं. म्हणजे ते सोडून दिलं होतं फ्रॉम द फेलोशिप ऑफ द रॉयल सोसायटी. त्यांना फेलो ऑफ द रॉयल सोसायटीमध्ये काय केलेलं होतं, म्हणजे त्यांना असं मुख्य कारभारी म्हणून ठेवण्यात आलं होतं. त्यांना ती पदवी देण्यात आली होती. पण त्यांनी ते पहिले असे भारतीय होते, की त्यांनी ते जी पदवी आहे एफ-आर-एस वाली या संस्थेत त्यांनी काय केलं, रिझाइन केलं आणि ते त्याचे फेलो ऑफ द रॉयल सोसायटी रॉयल सोसायटी याचं काय केलं, त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी ते नाकारलं. ही वॉज अल्सो इलेक्टेड फेलो ऑफ द रॉयल सोसायटी इन द 1924 म्हणजे त्यांची निवड झाली होती. द कॉस्ट ऑफ द इक्विपमेंट दॅट रामन यूज्ड टू प्रूव्ह हिज थिअरी वॉज द मेजली ₹200. तर बघा त्यांनी हे जे रामन इफेक्ट शोधून काढलेलं होतं किंवा त्यांनी ऑप्टिकल विषयी आणि ध्वनीविषयी म्हणजे हा शोध केला होता ऑप्टिकल विषयी, की जे प्रकाश आहे ते पारदर्शक पदार्थाच्या बाहेर गेलं तर ते विखुरलं जाते. हा ज्यांनी तो रामन इफेक्ट हा शोध लावलेला होता. द कॉस्ट ऑफ द इक्विपमेंट इक्विपमेंट म्हणजे त्यांनी जे हे शोधून काढलं होतं त्याचं इक्विपमेंट म्हणजे त्यांना जे साधन लागलं होतं दॅट रामन यूज्ड टू प्रूव्ह हिज थिअरी वॉज मेजली ₹200 म्हणजे त्यांना फक्त हे रिसर्च करण्यासाठी किंवा याचा अभ्यास करण्यासाठी फक्त किती खर्च आलं होतं? त्यांना फक्त ₹200 हा खर्च आलेला होता आणि फक्त ₹200 चा इक्विपमेंटनी, साधनांनी आणि आपल्या अभ्यासाने काय केलं त्यांनी ते शोधून काढलं. तर आपल्याला दिसते की ते असे रिसर्च करतात आणि इथून जर प्रकाश गेला असेल तर त्याची किरणं कशी परावर्तित होतात वगैरे ते त्यांनी शोधून काढलं. Raman strongly felt that scientists should not be confined to laboratories for their research. बघा, आता आपल्याला दिसते की रामन विथ हिज स्पेक्ट्रोमीटर म्हणजे हे त्यांचं जे रिसर्च करण्याचं काय आहे इन्स्ट्रुमेंट आहे आणि त्याचं नाव काय आहे स्पेक्ट्रोमीटर आहे. तर बघा रामन स्ट्रॉंगली फेल्ड दॅट म्हणजे सी.व्ही. रामन यांना असं वाटतं सायंटिस्ट शुड नॉट बी कन्फाईन्ड टू लॅबोरेटरीज म्हणजे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी फक्त लॅबोरेटरी म्हणजे ज्या प्रयोगशाळेतच आपले रिसर्च करू नयेत आणि त्याच्याशीच बांधले जाऊ नये. म्हणजे आपल्याला रिसर्च करायचा आहे किंवा आपल्याला एखादा शोध लावायचा आहे तर आपण फक्त त्याचा अभ्यास लॅबोरेटरीमध्येच करायचा, लॅबोरेटरीच्या साधनांनी करायचा असं नाही. तर त्यांनी सांगितलं की जो वैज्ञानिक असतो, जो एक सायंटिस्ट असतो, रामन स्ट्रॉंगली फेल्ट दॅट द सायंटिस्ट जे वैज्ञानिक आहेत शुड नॉट बी कन्फाईन्ड टू द लॅबोरेटरीज म्हणजे त्यांनी लॅबोरेटरी पुरतच मर्यादित राहू नये, प्रयोगशाळेपुरतच मर्यादित राहू नये फॉर द रिसर्च. म्हणजे त्यांनी त्यांच्या रिसर्च म्हणजे त्यांना जे शोध लावायचा आहे, अभ्यास करायचा आहे, तर त्यांनी फक्त त्यांच्या ज्या लॅबोरेटरी प्रयोगशाळेतच गुंतून राहू नये. त्यांनी काय करावं, म्हणजे बाहेरच्या तुमच्या ज्या अवतीभोवतीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यातले चेंजेस आहेत, तुम्ही तुमच्या आजूबाजूला काय घडतंय, कुठले चेंजेस दिसतायत, त्याच्यावर पण तुम्ही फोकस करायला पाहिजे. एक वैज्ञानिक म्हटलं, की त्यांनी सगळा वेळ लॅबोरेटरीमध्ये, मध्येच घालवावा आणि तिथेच रिसर्च करावा असं नाही. तर बघा, आपल्याला हे दिसतं आहे, काय दिसतंय आपल्याला एक असं हे दिसतोय, फोटो दिसतो आहे रामन इफेक्ट. एव्हरीथिंग यू वॉन्ना नो अबाउट सर सी.व्ही. रामन अँड रामन इफेक्ट. म्हणजे जर आपल्याला यांच्याविषयी जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही रामन इफेक्ट हे याच्याविषयी आपण Googleवर सुद्धा माहिती शोधली किंवा तुम्हाला विज्ञानात पण त्याच्याविषयी अभ्यासाला असेल. बघा, दे शुड सर्च अराउंड देमसेल्व्हज अँड फाइंड द आन्सर्स अकॉर्डन्स विथ नेचर. तर ते म्हणतात, की लॅबोरेटरीमध्येच न राहता, प्रयोगशाळेतच न राहता दे शुड सर्च अराउंड देमसेल्व्हज म्हणजे तुमच्या ज्या अवतीभोवतीच्या ज्या गोष्टी आहेत, अवतीभोवतीचे जे वातावरण आहे, त्याच्यात जावं अँड फाइंड द आन्सर्स अकॉर्डिंग टू विथ नेचर. नेचर म्हणजे जे निसर्गात आपल्या ज्या वस्तू उपलब्ध आहेत, निसर्गात विविध घटक आहेत, विविध गोष्टी घडतात. ते लाईट असू दे, ध्वनी असू दे, माती असू दे किंवा निसर्गातली जी पानं, फुलं असू दे, वारा असू दे, तर तुम्ही लॅबोरेटरीमध्येच हे न करता तुम्ही काय करा, की नेचरच्या जा म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात जा, तुम्ही अवतीभोवती बघा, त्याचं निरीक्षण करा आणि त्याच्यात पण तुम्ही फाइंड आउट करा. तर बघा, रामन इफेक्ट आपल्याला ते नावच कलरफुल दिलेलं आहे आणि इथे जे आपल्याला चित्र दिसतंय, तर काय होतं जेव्हा प्रकाश किरणं जे असतात, तर जेव्हा ते एखाद्या अशा पारदर्शक जेव्हा पदार्थावर येतात, तर त्याचे जे रेज असतात म्हणजे जे किरणं असतात, असे विखुरलेले असतात. तर जे मोठी किरणं असतात,
त्यांचा रंग एकसारखा असतो, पण जी ही छोटी किरणं जे असतात ते यांचा रंग वेगळ्या प्रकारचा असतो. म्हणून आपल्याला छटा त्या तशा दिसतात आणि त्याचा रंग वेगळ्या प्रकारचा असल्यामुळे आपल्याला ते काय म्हणजे प्रकाशाचे वेगवेगळे असे रंग दिसतात आणि हा इफेक्ट त्यांनी शोधून काढला आहे. आणि त्यांनी शास्त्रज्ञांना सांगितलेलं आहे, की आपण फक्त लॅबोरेटरीतच न राहता आपण काय करायला पाहिजे, नेचरमध्ये जाऊन, प्रकृतीमध्ये जाऊन विविध शोध घ्यायला पाहिजे. धिस इज ॲब्सोल्युटली ट्रू. म्हणजे काय आहे, हे अगदी त्यांनी खरोखर असं सांगितलेलं आहे. बघा, व्हाय द स्काय इज ब्लू, डॉक्टर सी.व्ही. रमन अबाउट सायन्स. म्हणजे स्काय आकाश निळा काय आहे, समुद्राचं पाणी निळं काय आहे, हे त्यांनी विचार करून आणि त्याच्यात लगेच जाऊन त्यांच्या जिज्ञासू वृत्तीने त्याच्यावर अभ्यास केला आणि अगदी कमी इक्विपमेंट्समध्ये म्हणजे थोडक्याच पैशात ₹200 त्यांनी रिसर्च करून काय केलेलं आहे, शोध लावलेला आहे. ओन्ली अ क्वेश्चन्स माइंड विथ अ सायंटिफिक आउटलुक लाइक रामन कुड फाइंड. म्हणजे हे शोध कोण लावू शकतात? ओन्ली द क्वेश्चन माइंड, क्वेश्चनिंग माइंड. क्वेश्चनिंग म्हणजे ज्यांच्या डोक्यात सारखे-सारखे प्रश्न पडतात, की असं का बरं होते? याचं मागचं काय कारण असेल? आपण याच्यावर अजून बेटर काय करू शकतो? ते हे प्रश्न क्वेश्चनिंग माइंड, जर तुमचं क्वेश्चनिंग माइंड असेल, मनात प्रश्न पडत असतील, तर काय असते आपल्याला कुतूहल असते आणि आपण त्याच्या बिहाइंड म्हणजे त्याच्या मागे काय रिझन असेल, वैज्ञानिक काय रिझन असेल हे शोधून आपण काढतो. तशीच दृष्टिकोनाची होती डॉक्टर सी.व्ही. रामन यांची होती. ओन्ली अ क्वेश्चनिंग माइंड विथ द सायंटिफिक आउटलुक लाइक अ रामन कुड फाइंड. म्हणजे ज्यांच्या मनात क्वेश्चनिंग माइंड असेल, जिज्ञासू वृत्ती असेल, तेच लोकं काय करू शकतात, रामन सारखं म्हणजे तुम्हाला बाहेरची अशी दृष्टी असेल, आउटलुक तुम्ही बाहेर असं बघू शकता आणि त्याच त्याच ज्यांच्यात अशी वृत्ती असेल तेच काय करू शकतात, रामनसारखं असं रिसर्च करू शकतात. द रिझन बिहाइंड सिमिलॅरिटी इन कलर बिटवीन द स्काय, वॉटर अँड द स्काय. तर त्यांच्या या जिज्ञासू वृत्तीने आणि त्यांच्या डोक्यात पडणाऱ्या प्रश्नांनी असं का? याचं मागचं कारण काय? असं का बरं होऊ शकते? आणि त्याचं नेमकं कारण काय आहे? तर त्यांच्या क्वेश्चनिंग माइंड, त्यांच्या मनात प्रश्न पडले, त्यांची जिज्ञासू वृत्ती होती आणि त्यांनी रिझन त्याच्या म्हणजे द रिझन बिहाइंड सिमिलॅरिटी कलर बिटवीन द वॉटर अँड द स्काय. म्हणजे पाण्याचा आणि आकाशाचा रंग आपल्याला सिमिलर दिसतो, तो ब्लू दिसतं आणि त्याच्यामध्ये का सिमिलॅरिटी आहे, हे त्यांनी त्यांच्या रामन इफेक्ट यांनी काय केलं आहे, ते शोधून काढलेलं आहे. तर मुलांनो, आपण इथे जे बघूया, जे शब्द अर्थ आलेले आहेत, कठीण शब्द आलेले आहेत, त्याचे आपण अर्थ बघूया. तर वर्ड मीनिंग बघूया. तर बघा, पहिलं काय आहे मुलांनो, मेलोडियस. तर मेलोडियसचं काय होतं, प्रोड्युसिंग प्लीझंट म्युझिकल साउंड. म्हणजे मेलोडियस साउंड म्हणतो ना आपल्याला, मधुर साउंड, जसं तुम्ही मृदंग, वीणा, व्हायोलिन याच्यातून जे ते तारेद्वारे कंपन करून काय होतो, एक आवाज, ध्वनी क्रिएट होतो. तर तो कसा असतो, मेलोडियस. प्रोड्युसिंग प्लीझंट म्युझिकल साउंड्स म्हणजे आपल्याला प्लीझंट आनंद देणारा मधुर असा सूर असतो. तो मेलोडियस म्हणजेच काय, मधुर. मग मग बघा इथे काय दिलेलं आहे, परक्युशन. परक्युशन मीन्स काय असते, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्लेड बाय द स्ट्रिंग, बीटिंग ऑर टॅपिंग. म्हणजे परक्युशन म्हणजे काय, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असते. असं ते संगीत वाद्य असतात, प्लेड बाय स्ट्रिकिंग. स्ट्रिकिंग म्हणजे तुम्ही गिटार, व्हायोलिन याला बघाल, की त्याला असं तारा असतात आणि आपण ते असं त्याला प्ले केलं तर ते काय त्याच्यातून साउंड निर्माण होतो. बीटिंग, आता तबला वगैरे किंवा ढोल वगैरे त्याला असं आपण थापड केलं, हे केलं की आवाज निघतो. परत टॅपिंग, तर तबल्यावर बघा आपण असं टॅप-टॅप करतो, त्याच्यातून एक साउंड निघतो. तर परक्युशन मीन्स म्युझिकल इन्स्ट्रुमेंट ज्याच्यातून आपण स्ट्रिकिंग, बीटिंग आणि टॅपिंग त्याचे तारा वाजवून त्याच्यावर थाप मारून असे आवाज निघतात, त्याला म्हणतात परक्युशन. आता मीजली टू स्मॉल इन साइज ऑर अमाउंट. मीजली म्हणजे अगदी थोडक्यात म्हणू शकतो आपण, अगदी छोटं असं. टू स्मॉल इन साइज ऑर अमाउंट. आता बघा इथे दिलेलं आहे ऑप्टिकल सायन्स ऑर ऑप्टिक्स. आता ऑप्टिकल सायन्स म्हणजे काय? द ब्रांच ऑफ फिजिक्स डीलिंग विथ लाईट. म्हणजे ऑप्टिकल सायन्स म्हणजे इथे प्रकाश विज्ञान असते. प्रकाशाविषयी, प्रकाशांच्या किरणाविषयी अभ्यास केलेला जातो आणि हा जो ही जी ब्रांच असते म्हणजे ही शाखा असते ती कुठे असते? फिजिक या विषयात असते. म्हणजे भौतिकशास्त्र. तर भौतिकशास्त्र या विषयातील ही शाखा आहे. ऑप्टिकल सायन्स म्हणजे प्रकाश विज्ञान. तर त्याला ऑप्टिकल सायन्स असं म्हटलं जातं. आता बघा, अकॉउस्टिक. अकॉउस्टिक मीन्स रिलेटेड टू साउंड ऑर हिअरिंग. अकॉउस्टिक म्हणजे ध्वनी, ध्वनी विज्ञान. म्हणजे ज्याच्याने आवाज वगैरे येतो, आपल्याला म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवले ते आपल्याला आवाज येतो, तर त्याला काय म्हणतो, ध्वनी. अकॉउस्टिक म्हणजे रिलेटिंग टू साउंड ऑर लर्निंग. म्हणजे आपल्याला ऐकणारा आवाज किंवा आपल्याला आवाज येणारा म्हणजे ध्वनीविषयी. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे मुलांनो, हे शब्दाचे काय बघितलंय आपण, मीनिंग बघितलेलं आहे. तर आपण इथे काय करूया, जी थोडक्यात जी आहे समरी म्हणजे या पाठाचा जे सारांश आहे ते आपण बघूया.
तर समरीमध्ये काय दिलेलं आहे, आपण काय वाचलेलं आहे आणि ह्याच्यातून आपण काय बोध घेतलेला आहे, अशा ज्या महान व्यक्तीविषयी जे आपण अभ्यासलेलं आहे, तर ते बघूया. काय दिलेलं आहे? सी.व्ही. रामन वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन इंडिया. सी.व्ही. रामन काय होते? इंडियातील काय होते? वन ऑफ द ग्रेटेस्ट म्हणजे महान असे थोर वैज्ञानिक होते. ही मेड हिज motherland proud by becoming the first Indian and Asian who won the Nobel Prize for Physics in 1930. तर बघा, ही मेड हिज मदरलँड प्राऊड ऑफ म्हणजे त्यांनी आपल्या मातृभूमीला काय केलेलं आहे, मातृ ही मेड हिज मदरलँड अँड प्राऊड बाय द बिकमिंग म्हणजे त्यांना जो काय मिळालेला आहे, नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे जे सी.व्ही. रामन आहे यांना हे जे आपल्या इंडियातील म्हणजे आपल्या भारत देशातील आणि एशियन आपल्या आशिया खंडातील असे जे पहिले व्यक्ती होते की त्यांना काय मिळालेलं आहे, नोबेल प्राइज मिळालेला आहे. आणि हा नोबेल प्राइज कुठल्या विषयात मिळालेला आहे, त्यांना फिजिक्स या विषयात म्हणजे भौतिकशास्त्रात मिळालेला आहे आणि 1930 मध्ये. तर सी.व्ही. रामन यांना 1930 मध्ये नोबेल प्राइज मिळाला आहे आणि ते हा प्राइज मिळवणारे भारतातील आणि आपले एशिया खंडातील असे पहिले व्यक्ती होते ज्यांनी आपल्या मातृभूमीचं नाव काय केलेलं आहे, आपल्या मातृभूमीला अभिमान प्राप्त करून दिलेला आहे. त्यांच्या या नोबेल प्राइज मुळे आणि ते भारतातील आणि आपल्या एशिया खंडातील पहिले व्यक्ती असल्यामुळे जी आपली मातृभूमी आहे ती काय झालेली आहे, धन्य झालेली आहे. बघा, रामन वॉज अनेबल टू ऍक्सेप्ट लॉर्ड रेलिग्स explanation that he color of the sea was just a reflection of the color of the sky. काय दिलेलं आहे इथे, रामन वॉज अनेबल टू ऍक्सेप्ट. बघा, अनेबल टू ऍक्सेप्ट ऑफ लॉर्ड रेलिग्स एक्सप्लेनेशन. बघा, म्हणजे जे पहिले एक शास्त्रज्ञ होऊन गेले होते त्यांचं नाव काय होतं, रेलिग. तर म्हणजे हे जे लॉर्ड रेलिग्स होते यांनी एक्सप्लेनेशन दिलं होतं दॅट द कलर ऑफ सी वॉज जस्ट द रिफ्लेक्शन ऑफ द कलर ऑफ द स्काय. तर हे जे लॉर्ड रेलिग्स होते यांना काय वाटायचं की समुद्राचं पाणी निळं ह्याच्यासाठी आहे ब्लू, कारण आकाश पण काय आहे, आपला ब्लू आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन कुठे पडतं, समुद्रामुळे. आणि त्याच्या रिफ्लेक्शनमुळे काय होतं की समुद्राचं पाणी पण काय दिसतं, निळं होतं. पण हे सी.व्ही. रामन यांना हे पटत नव्हतं. त्यांनी जे हे सांगितलं होतं, जे सायंटिस्ट होते लॉर्ड रेलिग्स यांनी सांगितलं होतं की म्हणजे समुद्राच्या पाण्यामुळे ते रिफ्लेक्शन ते परावर्तित होतं, त्याच्यामुळे समुद्राला पण निळा रंग प्राप्त होतं. पण हे सी.व्ही. रामन यांना ऍक्सेप्ट नव्हतं, त्यांनी ऍक्सेप्ट नव्हतं केलं आणि त्यांनी काय केलं, याचं मागचं रिझन शोधून काढलं. आफ्टर हिज रिसर्च, बघा, त्यांची गोष्ट ऍक्सेप्ट न करता त्यांनी त्याच्यामागे संशोधन केलं. ही वॉज एबल टू प्रूव्ह द सायंटिफिक वर्ल्ड दॅट द कलर ऑफ द सी वॉज द रिझल्ट ऑफ द स्कॅटरिंग सनलाइट बाय द वॉटर मॉलिक्युल्स. तर त्यांनी काय रिसर्च केलं, म्हणजे त्यांनी हे जे आहेत लॉर्ड रेलिग आहे यांचं खंडन केलं. लॉर्ड रेलिगनी म्हटलं होतं की समुद्र निळा असतो म्हणून आकाश निळं असतं म्हणून समुद्राचं पाणी निळं असतं, कारण त्याचं रिफ्लेक्शन तिथे पडतं. त्याच्यामुळे ते दोन्ही सिमिलर दिसतात. पण सी.व्ही. रामन यांना ती पटलं नाही. त्यांनी रिसर्च केलं आणि त्यांनी काय शोधून काढलं, त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं. ही वॉज एबल टू प्रूव्ह द सायंटिफिक वर्ल्ड दॅट द कलर ऑफ द सी, म्हणजे त्यांनी सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक दृष्टी याच्याने शोधून काढलं दॅट द कलर ऑफ द सी वॉज द रिझल्ट, म्हणजे समुद्राचं पाणी निळं ह्याच्यासाठी दिसतं, ऑफ द स्कॅटरिंग सनलाइट बाय द वॉटर मॉलिक्युल्स, म्हणजे पाण्यातले जे मॉलिक्युल्स असतात, जे पाण्यामधले जे रेणू असतात, ते कुठे काय होतात, जे पाण्यामधले रेणू असतात, तर जो प्रकाश असतो तो काय करतो, जो लाईट असतो तो समुद्राच्या पाण्यामध्ये जाऊन काय करतो, तो त्याच्या मॉलिक्युल्सवर तो परावर्तित होतो, म्हणजे तिथे जाऊन आदळतो आणि ते रंग विखुरले जातात. त्याच्यामुळे जे समुद्राचं पाणी आहे ते निळं दिसते. दिस डिस्कव्हरी वॉज कॉल्ड ॲज द रामन इफेक्ट, आणि याच डिस्कव्हरीला काय म्हणतो, या शोधाला रामन इफेक्ट म्हणून ओळखलं जाते. रामन द ग्रेट सायंटिस्ट हॅड अ डीप अटॅचमेंट अँड क्युरिओसिटी फॉर हिज नॅचरल सराउंडिंग थ्रू आउट हिज लाईफ. तर इथे काय सांगितलेलं आहे, जे ग्रेट रामन होते, द ग्रेट सायंटिस्ट आहेत, ते खूप मोठे महान अशा वैज्ञानिक आहेत. हॅड अ डीप अटॅचमेंट, त्यांना असं
मनापासून अटॅचमेंट होतं अँड क्युरिओसिटी टू फॉर हिज नॅचरल सराउंडिंग. म्हणजे निसर्गातील आपल्या ज्या नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या आजूबाजूला दिसतात, तर त्या नैसर्गिक गोष्टीविषयी, निसर्गातल्या गोष्टी, ती ध्वनी असू दे, वारा असू दे किंवा पाणी असू दे, जे निसर्गाच्या गोष्टी अवेलेबल आहेत, नॅचरली ज्या आहेत, त्यांच्याविषयी त्यांना अटॅचमेंट होती. म्हणजे प्रेम होतं त्यांना आणि क्युरियस आणि त्यांची जिज्ञासू वृत्ती होती. ते जिज्ञासू होते, की हे असंच का बरं दिसते? म्हणजे पानं हिरवी आहेत, तर ती का आहेत? मातीचा रंग असा काय आहे? म्हणजे असा प्रकाशाची किरणं पडतात पारदर्शक, तर ते चेंज कसे होतात? तर हे त्यांना नवीन-नवीन गोष्टी त्यांना जाणून घेण्यात इंटरेस्ट होता आणि त्यांनी जे ध्वनी आहे आणि लाईट आहे, ऑप्टिकल्स आहे, याच्याविषयी रिसर्च केलं आणि फिजिक्स या विषयात त्यांनी इंटरेस्टेड होतं आणि याच्यावर त्यांनी नवीन-नवीन रिसर्च केले आणि त्याच रिसर्चला काय अ, रामन इफेक्ट म्हणून ओळखलं जाते. तर त्यांना त्यांच्या नेचरमध्ये ज्या गोष्टी आहेत, ज्या नॅचरली आहेत, त्यांच्याविषयी त्यांना उत्सुकता होती आणि जिज्ञासा होती आणि त्या या जिज्ञासेमुळे आणि त्यांच्या जे क्युरियस माइंडमुळे आणि क्वेशनिंग माइंडमुळे ते काय झाले आहेत, आपल्या हार्ड वर्कनी आणि मेहनतीनी ते आपले भारताचे एक थोर महान वैज्ञानिक झालेले आहेत, ज्यांनी रामन इफेक्ट शोधून काढलेला आहे आणि हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला जे आता तुम्ही एअरपोर्टवर जेव्हा आपली बॅग चेकिंग होते, तर याच इफेक्टमुळे आपल्याला ते डिटेक्ट करता येते. लॅबोरेटरीमध्ये जे काही अंमली पदार्थाचं तुम्हाला डिटेक्ट करायचं असेल, तर याच इफेक्टमुळे ते आपल्याला साध्य करता येते. हा महत्त्वपूर्ण असा पुरस्कार होता. त्यांना त्याच्यासाठी नोबेल प्राइज मिळालं आणि वैज्ञानिक हे जे होते त्यांचा 28 फेब्रुवारी आपण नॅशनल सायंटिफिक डे म्हणून साजरा केला जातो. तर मुलांनो, अशाच प्रकारे काय करा, सी.व्ही. रामन सारखं तुम्ही पण क्वेशनिंग माइंड ठेवा. तुम्ही पण तुमच्या बाजूला काय घडतं, असं का घडतंय, अशी जिज्ञासू वृत्ती ठेवा आणि नवीन-नवीन आपल्या निसर्गात किंवा आजूबाजूला जे घडतंय त्याच्यावर एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न करा, शोधून काढण्याचा प्रयत्न करा. तर डेफिनेटली एके दिवशी तुम्ही सी.व्ही. रामन यांच्यासारखेच थोर शास्त्रज्ञ बनाल आणि नक्कीच तुम्ही बनू शकता. आजकाल तर आपल्याकडे सगळं Google आहे, बाकीचे सगळे इन्स्ट्रुमेंट असतात. तर म्हणजे आणि तुमच्यात जर अशी वृत्ती असते तर डेफिनेटली तुम्ही असं करू शकता. तर अशा प्रकारे मुलांनो, अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं हे जे होतं, हे जे पॅसेज होतं ते कोणाविषयी लिहिलं? अब्दुल कलामांनी सी.व्ही. रामन यांच्याविषयी लिहिलेलं आहे, की त्यांनी कसा शोध लावला, त्यांची वृत्ती कशी होती आणि त्यांनी वैज्ञानिकांना कुठला सल्ला दिला, की तुम्ही लॅबोरेटरीतच म्हणजे बाधित न राहता तुम्ही नेचरमध्ये ज्या वस्तू आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. तर अशा प्रकारे आपण हे एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. नमस्कार मुलांनो, तर आपण या पाठामध्ये आपलं कुठलं लेसन चालू होतं, तर बघा आपलं ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेशनिंग माइंड. म्हणजे थोर वैज्ञानिक असतात, त्यांना काय असते, त्यांची जिज्ञासू वृत्ती असते आणि त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या माइंडमध्ये क्वेशनिंग माइंड असते. म्हणजे नेहमी काय होतं, प्रश्न अराईज होत असतात. तर असंच आपण काल काय केलं होतं, म्हणजे हे पाठ अभ्यासलं होतं, त्याचं एक्सप्लेनेशन आपण अभ्यासलं होतं, की सी.व्ही. रामननी कसं काय, म्हणजे त्यांची जिज्ञासू वृत्ती आणि त्यांचं क्वेशनिंग माइंड असल्यामुळे म्हणजे त्यांना नेहमी प्रश्न पडायचे, की असं का होते? याच्यामागचं रिझन काय आहे? आणि अजून आपण किती चांगलं करू शकतो? तर त्यांनी हे पण सांगितलं, की कमीत कमी इक्विपमेंटमध्ये म्हणजे कमीत कमी साधनात आपण जर आपण लॅबोरेटरी पुरतंच म्हणजे मर्यादित न राहता आपण काय करू शकतो, की आपल्या सभोवतालच्या ज्या वस्तू आहेत त्याचं निरीक्षण करून त्याच्यावर अभ्यास करून सुद्धा काय करू शकतो आपण नवनवे शोध लावू शकतो आणि अशीच जिज्ञासी वृत्ती तुमच्यामध्ये पण असू द्या. तर मुलांना आज आपण हे जे काल चॅप्टर शिकलेलो होतो, तर आज त्याची जी ॲक्टिव्हिटी आहे ती आपण बघूया. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये मुलांना आपल्याला फिलिंग द ब्लँक्स किंवा ट्रू ऑर फॉल्स सारखे काय असतील प्रश्न असतील आणि आपल्याला 2 ऑप्शन दिलेले असतील आणि आपल्याला योग्य पर्याय काय करायचा आहे, निवडायचा आहे. तर बघा पहिला प्रश्न काय आहे? बघा, रीड द क्वेशन अँड क्लिक ऑन द राइट आन्सर. म्हणजे आपल्याला प्रश्न कधीही तुम्ही मुलांनो जेव्हा प्रश्न आपण परीक्षेत सोडवतो तर एक शांत डोकं ठेवायचं आणि छान पहिले प्रश्न वाचून घ्यायचा आणि समजून घ्यायचा. अशी कधीही घाई नाही करायची समजायला. तर बघा पहिला प्रश्न आपण वाचूया आणि खाली आपल्याला काय दिसतात? 2 ऑप्शन दिसतात. तर बघा 28 फेब्रुवारी इज अ डे. तर म्हणजे 28 फेब्रुवारी कुठला दिवस म्हणून साजरा केला जातो? आठवा बघू. आपण शिकलेलो आहोत चॅप्टरमध्ये, की 28 फेब्रुवारी या दिवशी डॉक्टर रामन यांनी रामन इफेक्ट काय केलं होतं? लोकांसमोर प्रदर्शित केलं होतं आणि त्याच्यामुळे 28 फेब्रुवारी हा कुठला दिवस म्हणून साजरा केला जातो? सांगा. रिपब्लिक डे की नॅशनल सायन्स डे? कुठला कुठला दिवस साजरा केला जातो? तर बघा मुलांनो, रिपब्लिक डे म्हणजेच कुठला असतो? जे 26 जानेवारी. तर ऑब्व्हियसली 28 फेब्रुवारी इज अ नॅशनल सायन्स डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो. तर आपलं उत्तर काय असेल? नॅशनल सायन्स.
आता आपण दुसरा प्रश्न बघूया. काय आहे इथे दिलेला? सी.व्ही. रामन अनाउन्स द रामन इफेक्ट इन. आता सी.व्ही. रामन यांनी जेव्हा अनाउन्स केलं म्हणजे लोकांसमोर प्रदर्शित केलं रामन इफेक्ट. रामन इफेक्ट म्हणजेच काय? रामन यांनी ते प्रकाशाचं जे विखुरलेलं रूप आपल्याला दिसते, की जे लाईट असते ते पाण्याच्या संपर्कात, वॉटरच्या संपर्कात आल्यानंतर जे पाण्यामधले जे सन रेज असतात ते पाण्यात जातात आणि तिथले पाण्यातले मॉलिक्युल्सवर ते काय करतात? आदळतात. आणि जे जास्त लांबीचे कण असतात म्हणजे त्यांनी हे सांगितलं, की जे असे ट्रान्सपरंट माध्यम आहेत, त्याच्यातून ते कण जेव्हा आरपार होतात, तर तेव्हा त्या वस्तूच्या याच्यावर मॉलिक्युल्स म्हणजे त्या रेणूवर आदळतात आणि जे लांब किरणं असतात ते पसरतात आणि छोटे जे किरणं असतात, जे आकाराने त्याच्यात वेगळा इफेक्ट असा तयार होतो. तर बघा तर हेच आपल्याला इथे विचारलेलं आहे, की सी.व्ही. रामन अनाउन्स द रामन इफेक्ट इन. त्यांनी रामन इफेक्ट हा संशोधन केलेला, रिसर्च केलं आणि लोकांसमोर त्यांनी कधी अनाउन्स केलं? कधी? तर कोणत्या वर्षी? तर 1928 की 1828 कोणतं योग्य आहे मुलांनो? तर त्यांनी हे जे काय आहे 1928 ला रामन इफेक्ट हे काय केलं? प्रदर्शित केलं, अनाउन्स केलं. कारण 1888 मधला त्यांचा जन्म आहे. तर 1828 हे योग्य असू शकत नाही. तर बघा आपला जो तिसरा प्रश्न आहे तो आपण बघूया. काय दिलेलं आहे? सी.व्ही. रामन वॉज इलेक्टेड फेलो ऑफ डॅश सोसायटी इन 94. तर बघा त्यांना फेलो मिळालं. फेलो ऑफ सोसायटी त्याचे जे ते प्रेसिडेंट होते किंवा त्यांना फेलो ऑफ सोसायटी हा मान मिळालेला होता. म्हणजे ते निवडून आलेले होते. ते कोणत्या वर्षी आले होते? 1924 मध्ये. तर बघा सी.व्ही. रामन वॉज इलेक्टेड फेलो ऑफ. फेलो ऑफ रॉयल आहे की फेलो ऑफ एन्शियंट आहे? तर कुठलं सोसायटी होती मुलांना ती? तर फेलो ऑफ एन्शियंट नव्हतं, तर ते फेलो ऑफ रॉयल सोसायटी इन 1924 मध्ये काय झाले होते ते? फेलो ऑफ रॉयल सोसायटीचे म्हणजे प्रेसिडेंट झाले होते ते. बघा म्हणजे त्यांना हा मान मिळाला होता. सी.व्ही. रामनला मान मिळाला होता, की त्यांना काय म्हटलं म्हणजे त्यांना कुठला मान मिळाला होता? इलेक्टेड म्हणजे निवडून आले होते फेलो ऑफ रॉयल सोसायटी आणि ते कधी होतं? 1924 मध्ये. आता आपण चौथा प्रश्न बघूया. बघा, रामन वॉज फॅशिनेटेड बाय. आता रामन म्हणजे त्यांना आकर्षण होतं, फॅशिनेटेड होतं म्हणजे त्यांना कुठल्या गोष्टीचं आकर्षण होतं, कशाबद्दल त्यांना कुतूहल होतं? नेचर, निसर्गाबद्दल की कलरफुल थिंग्स म्हणजे ज्या विविध रंगाच्या वस्तू असतात त्यांच्याबद्दल. तर काय होतं? रामन वॉज फॅशिनेटेड बाय. तर नेचर तर ठीक आहे, नेचर म्हणजे ते म्हणाले होते, की नेचर म्हणजे जे आपल्या आजूबाजूचा सभोवतालचा जो नेचर आहे, निसर्ग आहे त्याच्या सानिध्यात राहून आपण रिसर्च केलं पाहिजे, तिथे पण लक्ष दिलं पाहिजे. पण ते फॅसिनेटेड म्हणजे त्यांना काय आवडायचं? कलरफुल थिंग्स म्हणजे रंगीबेरंगी वस्तू त्यांना खूप आवडायचं. तर आपलं जे उत्तर आहे मुलांनो ते काय आहे? कलरफुल थिंग्स. बघा मुलांनो आपला जो नेक्स्ट प्रश्न आहे तो काय दिलेला आहे? आपल्याला सेंटेन्स दिलेला आहे आणि तो ट्रू किंवा फॉल्स आहे हे सांगायचं आहे. म्हणजे चूक किंवा बरोबर आहे ते सांगायचं आहे. तर काय आहे? डॉक्टर सी.व्ही. रामन वॉज बॉर्न इन तिरुचिरापल्ली इन इयर 1898. म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे, की त्यांचा जन्म 1898 मध्ये झाला होता. तर बघा, तर त्यांचा इथे ऑप्शन दिलेला आहे आपलं ट्रू आणि फॉल्स. तर बघा हे जे आहे सेंटेन्स आहे, की त्यांचा जन्म तिरुचिरापल्ली इथे झाला होता, पण इथे 1898 दिलेला आहे. तर त्यांचा जन्म मुलांनो 1898 ला नाही तर 1888 ला झाला होता. 1888 म्हणून हा सेंटेन्स काय आहे? फॉल्स आहे. पण इथे आपल्याला असं चुकीचं दाखवलेलं आहे, पण हा जो सेंटेन्स आहे तो मुलांना फॉल्स आहे. हा त्यांचं जे बर्थ आहे ते कधी झालं होतं? 1898 नाही आहे, तर ते 1888 ला झालं होतं. हे काय आहे? रॉंग आहे. म्हणून हा सेंटेन्स काय आहे मुलांनो? फॉल्स आहे. आता 6वा प्रश्न बघा. रामन वॉन द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स इन 1970. म्हणजे इथे म्हटलंय की डॉक्टर जे सी.व्ही. रामन आहेत त्यांना नोबेल प्राइज त्यांना फिजिक्स या विषयामध्ये नोबेल प्राइज 1970 ला मिळालेलं होतं. तर हे ट्रू आहे की फॉल्स आहे? तर बघा आपल्याला इथे 1970 जे दिलेलं आहे तर त्यांना 1970 ला मिळालेलं होतं का? नाही. तर त्यांना 1930 ला नोबेल प्राइज मिळालं होतं. म्हणून हे जे सेंटेन्स आहे ते काय आहे मुलांनो? हे फॉल्स आहे. आता बघा आपलं आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. द इक्विपमेंट युज्ड बाय डॉक्टर रामन टू प्रूव्ह हिज थेअरी कॉस्टेड हिम थाउजंड ऑफ रुपीज. काय म्हटलेलं आहे? द इक्विपमेंट युज्ड म्हणजे त्यांनी जे साधन यूज केलेलं होतं.
द इक्विपमेंट युज्ड बाय डॉक्टर रामन टू प्रूव्ह हिज थेअरी कॉस्टेड हिम थाउजंड ऑफ रुपीज. म्हणजे त्यांनी जे इक्विपमेंट वापरलेले होते त्यांच्या संशोधनात, तर त्यांनी रामन इफेक्ट हा संशोधन केला होता आणि तो कुठला होता की त्यांना एक प्रश्न अराईज झाला होता. जेव्हा ते लंडनवरून कुठे येत होते, कॅलकटाला येत होते आणि ते शिपच्या डेकवर होते, तेव्हा त्यांनी आकाशाकडे ते असे बघत होते आणि समुद्राकडे ते ऑब्झर्वेशन करत होते, गेझिंग करत होते. त्यानंतर त्यांच्या रंगात आलं की अरे, आकाशाचा पण रंग निळा आहे आणि समुद्राचा पण रंग निळा आहे. तर असं सिमिलॅरिटीज का आहे? ते कुठल्यातरी शास्त्रज्ञांनी त्याने हे सांगितलं होतं की ते त्याचं रिफ्लेक्शन असल्यामुळे तो समुद्राचं पाणी निळा आहे. पण रामन यांना ते पटलं नाही. त्यांनी काय केलं, त्याच्यावर कॅलकटाला पोहोचल्यानंतर लगेच त्याच्यावर प्रूव्ह केलं आणि त्याच्यावर रिसर्च केलं आणि त्यांनी रामन इफेक्ट हे शोधून काढलं. तर बघा, आणि बघा, जेव्हा त्यांनी हे रामन इफेक्ट शोधून काढलं, तर त्यांना थाउजंड ऑफ रुपीज म्हणजे ₹1000 चा खर्च आला होता का? नाही. तर त्यांनी ₹200 साहित्यातच आपलं हे रिसर्च कंप्लीट केलं होतं. म्हणून काय आहे मुलांनो, हे जे सेंटेन्स आहे काय आहे? हे फॉल्स आहे. आता 8वा प्रश्न आहे आपला. डॉक्टर रामन कॅरीड आउट रिसर्च इन ऑप्टिक्स अँड सायन्स ऑफ लाईट. काय म्हटलं इथे? डॉक्टर रामन कॅरीड आउट रिसर्च इन ऑप्टिक्स अँड सायन्स ऑफ लाईट. म्हणजे डॉक्टर रामन कॅरीड आउट रिसर्च म्हणजे त्यांनी रिसर्च केलं होतं इन ऑप्टिक्स. ऑप्टिक्स म्हणजे काय? प्रकाशाबाबत. अँड सायन्स ऑफ लाईट, अँड सायन्स ऑफ लाईट म्हणजे जे प्रकाशाचं सायन्स आहे, विज्ञान आहे, त्याच्यावर रिसर्च केलं होतं. तर हे ट्रू आहे की फॉल्स आहे मुलांनो? हे जे उत्तर काय आहे मुलांनो? हे ट्रू आहे. म्हणजेच काय आहे? अगदी बरोबर आहे. तर अशा प्रकारे मुलांनो, खेळामधले आपण काय केलेले आहेत, हे प्रश्न 8ही प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत आणि इथे काही ज्या मिस्टेक होत्या म्हणजे चुकीच्या आन्सरला इथे बरोबर दाखवलंय, पण ते तसं नाही, मी तुमचं ते क्लिअर केलेलं आहे.